सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष हे इंग्रजांचं आहे, तरी पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपलं खरं तर गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष चालू होतं. पण आपण किती करतो इंग्रजांच्या नवीन वर्षाचं मोठमोठ्यानं सेलिब्रेशन. काय मोठमोठ्यानं फटाकड्या काय फोडतो, 31st दिवस असतो, लास्टचा दिवस असतो वर्षातला म्हणून फटाकड्या फोडतो, पार्टी करतो. का तर नवीन वर्ष येणार आहे, नवीन वर्ष येणार आहे. नवीन वर्षात काय येणार आहे सांगा? तारीख तीच राहणार आहे, वार तीच राहणार आहे, महिना फक्त चेंज होणार आहे आणि 2025चं 2026 होणार आहे. एवढाच बदल आहे. आपलं काम तीच आहे, आपला चेहरा तीच आहे, फक्त आपलं वय वाढत जाणार आहे. जसं वर्ष बदलेल तसं एवढाच फरक आहे ना नवीन वर्षात. आणि इंग्रजांच्या संस्कृतीचं आपण अजून म्हणजे ही करतोय सेलिब्रेशन. एक त्यांचं खरं तर हा वर्ष आहे, तरी आपण त्याचं सेलिब्रेशन करतो. आणि मराठी वर्षाचं आपण एवढ्या मोठ्या सेलिब्रेशन करतो का? कुणी पार्टी करतंय, कुणी काय करतंय? आपण आपलं मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं. त्यामुळे मराठमोळं खरी आपली संस्कृती, हिंदू संस्कृती मराठमोळं म्हणजे मराठी आपलं नवीन वर्ष आहे. आणि त्याच्यात आपण खूप चांगलं असं सेलिब्रेशन केलं पाहिजे. खरं आपल्या संस्कृतीला आपण जपलं पाहिजे. पण खरं लोकांना जास्त दुसऱ्याचंच आवडतं आपल्यापेक्षा. त्यामुळे दुसऱ्याच्या संस्कृतीपेक्षा आपली संस्कृती आपण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चला बाय, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.